नमस्कार. अमरवाणीच्या आजच्या या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे अशी आर्तहाक गेले शेकडो वर्ष प्रत्येक बहुजन समाजातील माता भगिनी दिवाळीच्या पाडव्यानिमित्त आणि त्यानिमित्त जोडून येणाऱ्या भाऊबीजेनिमित्त ही आपल्या भावाला ओवाळताना करत असते. हा बळी नेमका कोण आहे आणि वामन आणि बळीचा संबंध काय आणि या सर्व धार्मिक संदर्भांमध्ये नेमका पूजनीय कोण, वामन की बळी, या संदर्भातच आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मी अमरजित पाटील अमरवाणीच्या आजच्या या खास भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. मित्रांनो, पुराण काळांमध्ये किंवा पुराणांमध्ये या देशामध्ये दोन प्रकारच्या संस्कृती सांगण्यात आलेल्या आहेत आणि त्या म्हणजे ज्याला आपण पुरोगामी आणि प्रतिगामी संस्कृती म्हणतो, त्या दोन संस्कृती आहेत. या दोन्ही संस्कृतीमध्ये जी काही दैवत आहेत ती वेगवेगळी आहेत, त्यांचे महापुरुष वेगळे आहेत आणि त्यांच्या पूजनीय देवताही वेगळ्या आहेत. पुराणांच्या आधारे जर सांगायला गेलं तर पुरोगामी परंपरेमध्ये, बहुजन परंपरेमध्ये सर्वांना वंदनीय असा जो महासम्राट आहे महात्मा बळीराजा, हा अत्यंत पूजनीय आणि लोकप्रिय असा हा एक व्यक्तिमत्व किंवा व्यक्तिरेखा या पुराणांमध्ये आपल्याला आढळून येते. खरं पाहायला गेलं तर बळीराजा हा असुरांचा राजा, असुर वंशातला राजा, प्रल्हादाचा नातू असणारा हा बळीराजा समस्त बहुजन समाजाचा प्रेरणापुरुष का व्हावा हेच आपण आजच्या या ठिकाणी पाहणार आहे. मित्रांनो, पुराणांमध्ये ज्या काही कथा आलेल्या आहेत, ज्या काही संदर्भ आलेले आहेत, ते पाहता हा संघर्ष कायम दोन संस्कृतींमधला संघर्ष असल्याचं आपल्याला लक्षात येतं आणि त्या आधारेच या देशातल्या सांस्कृतिक लढायांचा आणि जय पराजयाचा इतिहास आणि बहुजन समाजाच्या अस्मितेचा इतिहास या सर्व वेद, शास्त्र, पुराणांमधून मांडला गेलेला आपण आजपर्यंत पाहत आलेलो आहोत. प्रामुख्यानं बळीची जी कथा येते ती आपणा सर्वांना परिचित असणारी बळीची जी कथा आहे की बळीराजा हा अत्यंत न्यायी, उदार आणि प्रजादक्ष असा राजा होता. त्याच्याकडे वामन नावाचा एक व्यक्ती येतो. खरं तर हा वामन विष्णूनं वामनाचं रूप घेतलेलं होतं आणि तो बळीराजाकडे त्या यज्ञाच्या ठिकाणी येतो आणि 3 पावलांची जमीन तो बळीराजाला त्या ठिकाणी दान मागतो. हे वामन ज्यावेळेस जमीन मागत असतो त्यावेळेस मात्र बळीराजाचा जो गुरु आहे शुक्राचार्य, तो मात्र वामनाचं हे कपट म्हणजे पर्यायानं विष्णूचं हे कपट ओळखतो आणि बळीनं वामनाला दान देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतो आणि जे उदक पाणी ज्या झारीद्वारे किंवा ज्या पात्राद्वारे सोडायचं आहे बळीच्या हातावर, बळीराजाच्या मार्फत वामनाच्या हातावरती वचन देण्यासाठी जे पाणी सोडायचं आहे त्याच्या मुख्य तोंडाशी शुक्राचार्य हे सूक्ष्म रूप धारण करून त्याच्यामध्ये जाऊन बसतात आणि पाणी बाहेर येऊ देत नाहीत, उदक सोडू देत नाहीत. अशा पद्धतीचा सुद्धा काही पुराणांमध्ये उल्लेख आहे. त्याच वेळेस त्याच्यामध्ये काडी टोचवून त्यांचा अडथळा दूर केला जातो. म्हणजे आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे की झारीतील शुक्राचार्य, ही सुद्धा जी म्हण आहे ही बळीराजाचे गुरु असणाऱ्या, मार्गदर्शक असणाऱ्या शुक्राचार्यांचा अवमान करणारी अशीच आहे. पण याच्यानंतर शुक्राचार्यांचा अडथळा दूर झाल्यानंतर बळी हे वामनाच्या हातावरती उदक सोडतो, पाणी सोडतो आणि त्याला 3 पावलं जमीन देण्याचं वचन देतो. 3 पावलं जमीन मिळण्याचं वचन मिळाल्याबरोबर हाच विष्णू रूपातील जो वामन रूपामध्ये आलेला विष्णू आहे तो अत्यंत स्वतःचं असं मोठं रूप धारण करतो, ज्याला आपण विराट रूप म्हणतो. आणि 3 पावलांमध्ये म्हणण्यापेक्षा 2 पावलांमध्ये, एका पावलामध्ये पृथ्वी व्यापतो, दुसऱ्या पावलामध्ये ब्रह्मांड व्यापतो आणि 3रं पाऊल कुठं ठेवू असं विचारल्यानंतर दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी बळी मात्र स्वतःच्या मस्तकावरती ते पाऊल ठेवण्याचं वामनाला विनंती करतो आणि याच ठिकाणी वामन कपटानं हा बळीराजाचा पराभव करतो आणि त्याला पाताळात गाडतो. साधारणतः अशा पद्धतीची ही कथा आलेली आहे. अनेक पुराणांमध्ये ही कथा जरी आलेली असली, अगदी माझ्याकडे एक पुस्तक आहे, आर्यांच्या सणांचा प्राचीन आणि आवर्चीन इतिहास नावाचं हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये सुद्धा जरी हा बळी असुरवंशी असला, राक्षसांचा राजा असला, हा प्रल्हादाचा जरी नातू असला, तरी या बळीबद्दल कुठलंही वैदिक पुराण हे
कितीही प्रयत्न केला तरी टोकाची आणि चुकीची भूमिका लिहू शकत नाही, कारण का बळीचं जे चरित्र आणि चारित्र्य आहे ते अत्यंत उज्ज्वल, प्रजाहितदक्ष, सर्वांच्या कष्टाचा समान न्याय देणारा राजा म्हणून या पुराणांना सुद्धा बळीची दखल घ्यावी लागलेली आहे. आणि याच बळीनं ज्यावेळेस सर्व देवादिदेवांवरती, आर्य संस्कृतीवरती आणि प्रतिगामी संस्कृतीवरती विजय मिळवण्याचा त्याचा जो हेतू होता किंवा तेवढी त्याची पात्रता होती, एका पुराणामध्ये तर असं म्हटलेलं आहे की भविष्यातील तो इंद्र आहे. आणि एवढंच नव्हे तर वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा बळीचा जो उल्लेख आलेला आहे तो अत्यंत न्यायशील, प्रजाशील राजा म्हणून आलेला आहे. मग असं असताना बळीला ज्या पद्धतीनं हे मारण्यात आलं ते कशासाठी, तर मित्रांनो या सर्व पुराणांमध्ये हे स्पष्टरित्या लिहिलेलं आहे की बळीराजा हा इतका न्यायी आणि प्रजाहितदक्ष होता आणि एवढा पराक्रमी होता की सरळ युद्धामध्ये देवादिदेव असणाऱ्या किंवा आर्यांचे देव असणाऱ्या विष्णू असेल यांना बळीचा पराभव करणं मित्रांनो शक्य नव्हतं. आणि म्हणूनच बळीला अत्यंत कपटानं वामनाचं रूप धारण करून विष्णूनं अत्यंत छळकपटानं बळीचा हा पराभव केला. आता हे सर्व आपण आजच्या या काळामध्ये समजून घेण्याचं कारण म्हणजे गेली हजारो वर्ष दिवाळीच्या पाडव्यानिमित्त प्रत्येक हा भारतीय असेल, खास करून महाराष्ट्रीयन असतील आणि दक्षिणेतील जी राज्य आहेत ती बळीच्या आगमनाची अत्यंत आतुरतेनं वाट पाहत असतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये इडापिडा जाऊ द्या आणि बळीचं राज्य येऊ द्या आपण असं म्हणतो. आणि हे म्हणत असताना याला कारण आहे की बळी हा तुमचा आमचा सर्वांचा होता. डॉक्टर आहा साळुंके सर असं म्हणतात की 7 काळजाच्या आत जपून ठेवावा असा हा प्रजाहितदक्ष तुमचा माझा जीवलग होता. आणि त्यामुळं ह्या बळीशी आपल्या इथल्या बहुजन समाजाचा एक ऋणानुबंध किंवा भावनिक नातं हे जोडलं गेलेलं आहे. आणि हे आज या ठिकाणी सांगण्याचं कारण म्हणजे आजही संपूर्ण राज्यामध्ये बळीचा उत्सव मोठ्या प्रमाणात होत असताना, अगदी बळीराजाच्या उत्सवाच्या गौरवाच्या मिरवणुका निघत असताना सत्तेच्या अहंकारानं मदमस्त झालेल्या काही व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडून जाणीवपूर्वक या बळीचा अवमान करण्यात येतो. जाणीवपूर्वक दिवाळीच्या बळी प्रतिपदेला त्यांच्याकडून सोशल मीडियावरती बळीच्या डोक्यावरती वामन पाऊल देतोय आणि त्याला पाताळात गाडतोय अशा पद्धतीचं चित्र प्रकाशित केलं जातं. हे चित्र प्रकाशित केल्यानंतर, सोशल मीडियावरती प्रकाशित केल्यानंतर त्याच्यावरती काही जणांनी अत्यंत लोकशाही मार्गानं ऑब्जेक्शन घेतल्यानंतर किंवा आक्षेप घेतल्यानंतर त्याच्यावरली आपली चूक मान्य न करता त्या आक्षेप घेणाऱ्या लोकांनाच या तथाकथित स्वतःला नेते समजणाऱ्या लोकांकडून कायदेशीर नोटिसा पाठवल्या जातात. आणि आपण खऱ्या अर्थानं बळी परंपरेचे वंशज नसून वामन परंपरेचे वंशज आहोत असं अप्रत्यक्ष सांगण्याचा, किंवा आम्ही जे काही आहोत तरी वामनाच्या पालखीचे आम्ही भोई आहोत असं सांगण्याचा काही राज्यकर्ते आणि सत्तेमध्ये बसलेली लोक प्रयत्न करतात, आपल्या अधिकाराचा गैरवापर करतात. आणि त्यामुळं ही जी कथा मी तुमच्यासमोर सांगितली त्याला कारण असं आहे मित्रांनो, आपल्याला येत्या काळामध्ये आपला सांस्कृतिक इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच बळी हा जो आहे तो तुमचा आमचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ही भूमिका घ्यावी लागणार आहे की नेमकं पूजनीय कोण आहे, तर पूजनीय वामन नसून पूजनीय हा बळीराजा आहे. आणि त्यामुळंच आपण जे म्हणतोय की इडापिडा जाऊ दे किंवा इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, हे बळीचं राज्य यायचं असेल तर प्रत्येकानं जे स्वतःला बळीराजाला आपला प्रेरणा पुरुष मानतात, वंशज मानतात, त्या लोकांनी या वामन रूपी वंशजांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपण येत्या काळामध्ये प्रयत्न केला पाहिजे, मग ते कोणीही असो. कारण का राज्यामध्ये सध्या आणि देशामध्ये जे काही सरकार आलेलं आहे ते वामनाच्या आणि परशुरामांच्या विचाराचं सरकार असल्यामुळं आपल्यातील काही लोक वासरात लंगडी गाईशानी या पद्धतीनुसार त्याच्यामध्ये शिंग मोडून घुसताना आपण पाहतोय. आणि विनाकारण वामनाच्या पालखीचे भोई होत आहेत. परंतु वेळ पडल्यास या सगळ्यांचा आपल्याला समाचार घ्यावा लागेल आणि बळीचा गौरव हा सातत्यानं करत राहावं लागेल, एवढंच या निमित्तानं सांगतो. आपण या निमित्तानं हे ठरवलं पाहिजे की आपल्यासाठी वंदनीय पूजनीय नेमका वामन आहे का बळी आहे, हे या निमित्तानं आपण ठरवाल. आजचा हा भाग आपणाला कसा वाटला त्याबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.